27 तारखेच्या पत्रामध्ये नेते आणि नियुक्त केलेल्यांची माहिती आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। नेते उपनेते कसे निवडले याची माहिती सिब्बल यांनी कोर्टाला दिलेली आहे। 2018 मध्ये झालेले बदल आम्ही आयोगाला कळवले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीचे अपडेट्स आपण या ठिकाणी पाहतोय। आम्ही आयोगामध्ये दिलेली कागदपत्र जे आयोगाला कळवलं होतं त्याची पोचपावती आहे आपल्याकडे असं देखील सिब्बल यांनी म्हटलं आणि ती कागदपत्र त्यांनी कोर्टामध्ये सादर केली आहे। तर फेब्रुवारीमध्ये नेते बदलले गेले का असा सवाल या ठिकाणी कोर्टाने सिब्बल यांना केलेला आहे। तर 23 उपनेते निवडले आणि बाकी नियुक्त केले गेले असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। आयोगाने घटनेच्या बदलासंदर्भात विचारलं नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाने विचारलं असतं तर त्यांना सांगितलं असतं असं देखील युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। 27 तारखेच्या पत्रात नेते आणि नियुक्त केलेल्यांची माहिती दिली असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांची माहिती आयोगाला दिली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी 33 नेते निवडले असं कपिल सिब्बल यांनी म्हटले। 33 पैकी 12 निवडून आले तर इतर नेते नियुक्त केले गेले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटले आणि संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला दिली असं सिब्बल म्हणतात। तर या संदर्भातली कागदपत्र देण्यात आली आहेत असं देखील सिब्बल यांनी म्हटलं। त्याचबरोबर त्यांचा पुढचा युक्तिवाद या ठिकाणी सुरू आहे। निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल त्यांनी इथे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। ज्या नेमणुका आतापर्यंत झाल्या त्याची माहिती निवडणूक आयोगाला आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। घटनेतील बदलाचा आणि संघटनात्मक संरचना बदलाचा संबंध नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद आपण या ठिकाणी पाहतोय। सध्या त्यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू आहे। घटनेतील बदलाचा आणि संघटनात्मक संरचना बदलाचा संबंध नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर 2018 मध्ये घटनेमध्ये बदल करण्यात आलेला होता आणि पक्षप्रमुख म्हणून त्यानुसार उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली होती। तर 23 उपनेते निवडले आणि इतरांची नियुक्ती केली असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाने घटनेच्या बदलाबाबत विचारलं नाही असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाने विचारलं असतं तर त्यांना सांगितलं असतं असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर यामध्ये पॅराग्राफ 15 हा स्पष्टपणे पक्षातील चिन्ह बद्दल बोलतो आणि इथे पक्षामध्ये फूटच पडलेली नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 23 उपनेते निवडले आणि इतरांची नियुक्ती केली गेली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। युक्तिवाद पाहूया आतापर्यंतचा कपिल सिब्बल यांच्याकडून घटनेचा कलम 29 चा दाखला दिला गेलाय। पक्ष कार्यालयाचा पत्ता सांगावा लागतो आणि तो देखील आयोगाला सांगितला असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। 23 जानेवारीला निवडणूक झाली, 25 ला पत्र आलं आणि 27 ला आयोगाला कळवलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। 1999च्या घटनेमध्ये पक्षप्रमुख पद नव्हतं हे यांना 2026 ला कळलं। आयोगाला जे पाहिजे ते आम्ही दिलं, यात घटनेचा काहीही संबंध नाही असं कपिल सिब्बल म्हणतात। 23 जानेवारीला संघटनात्मक निवडून आलेल्यांची माहिती आयोगाला दिली असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 33 नेते निवडले, 12 निवडून आले, इतर नियुक्त केले गेले असं कपिल सिब्बल म्हणाले। या संदर्भातील कागदपत्र कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टाला सादर करण्यात आली आहेत। 2018 मध्ये झालेले बदल आयोगाला कळवले असंही कपिल सिब्बल म्हणाले। आयोगाने विधिमंडळातील फूट ही पक्षातली फूट समजून निर्णय दिला असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। घटनेतील बदलाचा आणि संघटनात्मक संरचना बदलाचा संबंध नाही असं सिब्बल म्हणाले। तर विधिमंडळ पक्षाचा इथे काही संबंधच येत नाही, तसा कुठे उल्लेखही नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आयोगाने विधिमंडळातील फूट फेब्रुवारीमध्ये नेते बदलले गेले का असा कोर्टाने प्रश्न केलेला आहे। सुनावणी संदर्भात हे अपडेट पाहतोय। काही निवडले गेले नेते तर काही नियुक्त केले गेले असं सिब्बल यांनी उत्तर दिलंय। 27 तारखेच्या पत्रामध्ये निवडून आलेले नेते नियुक्त केलेल्यांची माहिती आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलं। घटनेतील बदलाचा आणि संघटनात्मक संरचना बदलाचा संबंध नाही असंही कपिल सिब्बल म्हणतात। आयोगाने विधिमंडळातील फूट ही पक्षातली फूट समजून निर्णय घेतला असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर पक्षामध्ये फूट पडलेलीच नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आयोगाचा निर्णय परिशिष्ट 15 पेक्षा विसंगत आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलंय। आयोगाने विधिमंडळातील फूट ही पक्षातील फूट समजून निर्णय दिला असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलंय आणि घटनेतील बदलाचा आणि संघटनात्मक संरचना बदलाचा संबंध नाही असंही सिब्बल म्हणाले। पक्षामध्ये फूट पडलेलीच नाही असं देखील सिब्बल यांनी म्हटलं। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा आहे असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। परिच्छेद 15 चा दाखला त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आयोगाने विधिमंडळातील फूट ही पक्षातली फूट समजून निर्णय दिला असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद या ठिकाणी आपण पाहतोय। पक्षात फूट पडलेलीच नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे।
आयोगाचा निर्णय हा परिशिष्ट 15 पेक्षा विसंगत आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. राजकीय पक्ष आणि विधिमंडळातला पक्ष हा वेगवेगळा असतो. विधिमंडळ पक्षातला मध्ये पडलेली फूट ही राजकीय पक्षामधले फूट मानता येणार नाही असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. त्यामुळे पक्षामध्ये फूट पडलेलीच नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं.